नमस्कार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेल येथील शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। एकदा अटक करून दाखवाच असा थेट इशारा देत त्यांनी मराठी माणसांच्या हक्कांसाठी आणि रायगडच्या शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय। शेकापचा हा मेळावा ऐतिहासिक ठरला, कारण यावेळी राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत हे एकाच व्यासपीठावर आले होते। यावेळी राज ठाकरे हे बोलताना सरकारला खुलं आव्हान देत म्हटलं की कुठल्याही प्रकल्पाला विरोध केला तर अटक करणार असं सांगितलं जातंय। एकदा अटक करून दाखवाच असं थेट आव्हान राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारला दिलंय। तर राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। बघूयात काय म्हटलं। तुम्ही कोण आहात? तर अर्बन नक्षल आहात। शहरामध्ये राहणारे नक्षल। तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं। एकदा करूच देत। या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार। उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत। एकदा अटक करा। म्हटले अर्बन नक्षल म्हणून एकदा अटक करून दाखवा, मग आम्ही काय करतो। कोणाला अटक करायची? आम्ही कार्यकर्त्यांना अटक करून दाखवा। त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा, तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल। तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागत नाही, त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही। मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात, जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे। आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही, सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे, त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत, हा कायदा न वाचता केलेले कमेंट आहेत।